तर गाईज व्हिडिओ काढण्याचा मुद्दा काय माहिती आहे का, की 4 लोक काय बोलतील. अहो 4 लोकांचं कामच आहे हो मागं बोलायचं. मागं बोलतेत, मागच राहते. त्यांची लायकी नाही पुढे यायची. आपल्यासमोर बोलायची लायकी नाही त्यांची, मागच बोलायची लायकी आहे त्यांची आणि ते तेच करतात. बरं तुम्हाला एक गोष्ट सांगते आता. जर तुमच्या लाईफमध्ये खराब वेळ असेल, आलेलं संकट असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, काहीही असू द्या, पण ती गोष्ट तुम्ही कोणालाच शेअर करू नका. कोणालाच शेअर करू नका. मी एक तुम्हाला ॲडवाईस देते की कोणाला शेअर करू नका. कारण की लोकं कसे आहेत माहिती आहे का, एखाद्याचं दुःख रडून रडून विचारतात आणि एखाद्याला हसून हसून सांगतात. ह्या लायकीची लोकं आहेत. त्यामुळं ना दुःख आपलं कोणाला सांगायचं नाही. आपण शांत राहायचं, आपल्याला जे वाटतं ते करायचं, खायचं प्यायचं मस्त निवांत राहायचं. लोकांचा विचार नाही करायचा. लोकांचं ऐकूनच नाही घ्यायचं. मित्र ऐकूनच नाही घेत लोकांचं काय. आई-बाप बोलतात तेवढं ऐकायचं, विषय संपला. बाकीचं कोणाचं काय ऐकण्याची गरज नाही आपल्याला. कारण की कोण आपल्याला आणून देत नाही खायला 2 वेळचं. त्यामुळे लोकांचा विचार नाही करायचा. आणि तुम्हाला गोष्ट सांगते की विश्वास हा कुणावरच ठेवू नका. आजकालचे लोकं कसे आहेत माहिती आहे का, स्वार्थी झालेत लोकं, स्वार्थी. आपलं भागलं बास झालं, विषय संपला. लोकांचं कसं का होईना. बरं ते जाऊ द्या, लोकांवर विश्वास ठेवू नका आणि अपेक्षा तर कुणाकडूनच करू नका. कारण की त्या लायकीची लोकच नाही आहेत आताचे. आपण किती जरी चांगलं असलं तर ते एखाद्याला एक्सप्लेन करायची काही गरज नाही. किंवा आपण किती जरी वाईट आहे हे पण एक्सप्लेन करायची काही गरज नाही. आपण केलेल्या 10 चांगल्या गोष्टी त्यांना दिसत नाहीत. आपण केलेली एकच वाईट गोष्ट त्यांना दिसते. ती पण आपल्या मुलामुलींचं दिसत नाही, दुसऱ्यांच्याच मुलामुलींचं दिसतं. त्यामुळं ना तुमची लायकीच नाही आमच्या पुढे उभं राहायची, आमच्या पुढे यायची. त्यामुळे तुम्ही आमचा विचारच करत जाऊ नका. आम्ही काय करायचं ते आम्ही बघून घेईन. आणि माझा विचार तुम्ही बिलकुल करू नका. कारण की माझा विचार करायला माझ्या आई-बाप पण माझा जकर आहे. समर्थ माझी एवढी मोठी गुरु आहेत नाही आहे 4. मला कुठल्या कुत्र्यांची गरजच नाही. कुठल्याच कुत्र्यांची गरज नाही. त्यामुळे विषय सोडून द्या. तुम्ही माझा विचार करूच नका. आणि एखाद्याला असं टॉर्चर पण करू नका की अशी वागती, अशी तशी करते, तशी करते. आणि मी तुमच्या टॉर्चरने भिणार पण नाही. तुम्ही काय करायचं ते करा. जाऊ माझं काय वाकडं करायचं ते तुम्ही करा. मला माहिती आहे ना मी कशी. माझ्या पुढे मला तुमचं दाखवते एकेकांना काय असतं ते. गप्प बसल्यावर जास्त नाटकं नाही ती करायची बाबू. सेहत के लिए हानिकारक होता ये, इसलिए लिमिट में रहो. लायकीत राहायचं, लायकीत. समजलं ना. आता परत बोलायची वेळ येऊ देऊ नका. बाय बाय. काळजी घ्या स्वतःची. अजून पण लोकांचं बोलायचं असेल ना तुम्हाला, 4 लोकांचं, दुसऱ्या हिनं असं केलं, त्यानं तसं केलं, आज हे झालं ते तेच झालं, असंच करा तुम्ही. असलीच तुमची लायकी भिकारचोट.